हरे गुरुभ्यो नमः। श्लोक 22 नंतर श्री शिक्षावल्ली. सत्यं ज्ञानमनन्तम् आनन्दं ब्रह्म सर्वशक्तिकं सर्वैर्देवैरीड्यं विष्णुवाक्षं सर्वदैवि सुप्रेष्ठम् हरिः ओम्। ॐ शन्नो मित्रशं वरुणः शन्नो भवत्वर्यमः शन्नो इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुः नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि भगं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् ॐ शान्ति 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 ॐ सहनो भुनक्तु सह तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ संसारौ वृक्षच्छेत्ताहम् मत्कीर्तिः पर्वतोपमा कर्मतत्व झालं कर्मतत्वाच्या नंतरचा विषय किती कर्मतत्वे म्हणून सांगितलं संसार वृक्षच्छेत्ताहम संसार नावाच्या झाडाचा छेदता म्हणजे कर्तन करणारा तोडणारा मी आहे मत कीर्ती पर्वतोपमा परमात्म्याची कीर्ती केवढी आहे कशी आहे माझी कीर्ती म्हणून सांगायला पर्वतोपमा पर्वता एवढी आहे अत्युत्कृष्टेन हरिणा अत्यंत उत्कृष्ट असणाऱ्या परमात्म्याने पावितोस्मी आता स्फुटम मी पूर्ण रीतीने पवित्र केला जात आहे पवित्र होत आहे वाजी रूपश्च नेताच वाजी म्हणजे घोड्याच्या रूपाने नेता घोडा ज्याप्रमाणे रथ वाहून घेऊन जातो त्याप्रमाणे घेऊन जाणार वाजिनी सूर्य उच्चते वाजिनी शब्दाचा अर्थ सूर्य अहम वृक्षस्य रेवा वाजिनी म्हणून एका ठिकाणी त्या सूर्याला वाजिनी म्हणतात वाजिनी सूर्य उच्चते तत्रस्थ त्या सूर्यामध्ये असणारा भगवान विष्णू विष्णू परमात्मा आहे संप्रोक्त वाजिनी म्हणून त्या परमात्म्याला वाजिनी वसु म्हणतात तेन अमृतोस्मी द्रविणम त्याकरता आम्ही अमृत शब्द वाच्य आहे द्रविणम मे विचारक्षणम म्हणून जे ऐकत दिलेलं आहे द्रविणम नित्यानंद स्वरूपत द्रव ज्याप्रमाणे असतो की नाही लवकर लवकर वाहत असतो त्याप्रमाणे द्रव पदार्थ जे असतात ते सगळे वाहणारे असतात त्याप्रमाणे द्रविणम म्हणून परमात्म्याला द्रविण कशाला म्हणतात नित्य आनंद स्वरूपी आहे तो तेन अमृतेन शिक्तोहम त्या अमृताने शिक्त प्रोक्षण केलेला मी तेन व्याप्तो यत सदा आणि त्या परमात्म्याने केव्हाही मी व्यापलेला असतो तेन व्याप्तो यत सदा सगळीकडे परमात्मा माझ्यामध्ये वापून असतो इत्याह मंत्रदुक्सु पूर्वम मंत्रदृष्ट्यांनी याप्रमाणे त्या परमात्म्याच्या बद्दल सांगितलं आहे त्रिशंकुर मानवो नृप त्रिशंकू नृप मनुष्य आणि मनुष्य सगळे नृप हे सगळे असंच म्हणतात ती यजुर्विवेक आहे यजुर्विवेकामध्ये सांगितलं आहे संहितायाः पंचाधिकरणाभिधाय अभिमानित्वम अभिमानित्व कोणाचं आहे पंच अधिकरणांच्यावर अभिमानी असणारा संपूर्ण संहितेचा प्राणादि रूपस्य प्राणरूपी वायुदेव आहे प्राणरूपी वायुदेव या पाची अधिकरणांचे अधिपती आहेत यज्ञाधिकारिणां यज्ञाधिकारिणा अभिमानित्वम यज्ञाधिकरणाभिमानित्वं प्राणादिरूपस्य वायोः अपि भवति पृथिव्या पृथिवी अंतरिक्षम् इत्युक्त पाङ्गत्वञ्च
पृथ्वी अंतरिक्ष हे म्हणून सांगितलेत ना, वायुरूपी सारखं, वायूच्या सारखं त्यांना की त्यांच्याबद्दल सांगितलंय की. तर ते जे पृथ्वी अंतरिक्षांच्या बद्दल सांगितलेलं आहे ते पांचत्वम, स्वतः पवित्र होऊन दुसऱ्यांनाही पवित्र करणारे आहेत. म्हणून उपक्रम आणि उपसंहार त्यामुळे चालत असतो. सुरुवात होणं आणि संपवा. त्वामेव प्रत्यक्षम ब्रह्म वदिष्यामी म्हणून शेवटी देखील म्हणावं लागतं. त्वामेव प्रत्यक्षम ब्रह्मावादिशम म्हणून शेवटी शेवटी काय म्हणावं लागतं? त्वामेव प्रत्यक्षम ब्रह्मावादिशम, त्वामेव प्रत्यक्षम ब्रह्म वदिष्यामी इत्यादी शेवटच्या तन्नोमित्र संवर्णा पहिल्यांदा जसं म्हणलं ना तसं शेवटच्या ह्याच्यामध्ये त्वामेव प्रत्यक्षम ब्रह्म वदिष्यामी, त्वामेव प्रत्यक्षम ब्रह्मावादिशम इत्यादी रूपाने म्हणावं लागतं. हे योग्य आहे म्हणून सांगत आहे. मग याप्रमाणे हे हे एक जे आहे की नाही, तैत्तिरीय उपनिषदातील तैत्तिरीय उपनिषदातील पहिला अध्याय परमात्म्याच्या चरणाविंदी समर्पण करतायत. भाष्य. हरि ओम. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. आता इथून पुढचा अध्याय सुरू करतात. सह नौ अवतु, सहनावतु म्हणे ना, सह तो की नाही खरोखरच नऊ आम्हा सगळ्यांना अवतू पालन करो, रक्षण करो. परमात्मा आमचे पालन करो, आम्हाला रक्षण करो. सह नऊ भुनक्तु, आणि तो परमात्मा खरोखर आमचा भुनक्तु म्हणजे आम्हाला स्वीकार करो, भोजन रूपाने स्वीकार करो. सह वीर्यम करवावहै, त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने आम्ही वीर्य प्राप्त करून घेतो. वीर्य म्हणजे प्रजा सृष्टी करण्यासाठी समर्थ असणारा तो वीर्य आम्हाला प्राप्त होतो. तेजस्विनौ अधीत, तेजस्विनौ आम्ही सगळे तेजस्वी होऊन, अधीतम असतो आम्ही सगळं तेजस्वी होऊन सगळं काही शिकलं जावं, आमच्याकडून शिकलं जावं म्हणजे तेवढी शक्ती आम्हाला यावी. महाविद्वेषावं, आणि असं शिक्षण घेत असताना कोणाशी आम्ही विद्वेष करणार नाही, म्हणजे शत्रुत्व इत्यादी बाळगणार नाही म्हणून प्रतिज्ञा करून शिकायला जावं. असं सांगण्यासाठी सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. याप्रमाणे परमसुख प्राप्त होण्याचा हा प्रकार आहे. आता ब्रह्मविदाप्नोति परम तदेव अभ्युक्ता सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यो वेद निहितं गुहायां परमे व्योमन् सोऽस्तुते सर्वान् कामान् सह ब्रह्मणा विपश्चितेति. तस्मात् वा एतस्मात् आत्मन आकाशः सम्भूतः, आकाशात् वायुः, वायोरग्निः, अग्नेरापाद्य पृथिवी, पृथिव्या औषधया, औषधेभ्यो अन्नम्, अन्नात् पुरुषः, तवा एष पुरुषो अन्नरसमयः, तस्य इदमेव शिरः, अयं दक्षिणः पक्षः, अयम् उत्तरः पक्षः, अयमात्मा, इदं पुच्छं प्रतिष्ठा, तदप्येष श्लोको भवति. एकूण उत्तम रीतीचा शम सुख मोक्ष नावाचा आनंद आपल्याला सगळ्यांना मिळो प्रार्थना करून. ब्रह्मविद आपनोति परम, ब्रह्मविद ब्रह्म जाणणारा, ब्रह्म जाणणारा म्हणजे वेदवेद्य असणारा परमात्म्याला जाणणारा जो कोणी असतो त्याला आपनोति परम, त्याला काय प्राप्त होऊ शकतं? परम, परमस्थान प्राप्त होऊ शकतं. तदेश अभ्युक्ता, तद एषा अभ्युक्ता, त्याच्याबद्दल असं सांगणं आहे, असं सांगितलं जात असतं. काय सांगितलं जात? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ते ब्रह्म कसं आहे? सत्य स्वरूपी आहे, ज्ञान स्वरूपी आहे, अनंत स्वरूपी आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, यो वेद, आणि हे ब्रह्म असं हे सत्य ज्ञान अनंताधिक रूपी असणारं ब्रह्म कुठं असतो? आपण काय जाणावं? कुठं आहे असं जाणावं?
यो वेद निहितम गुहायाम, आपल्या हृदय गुहेमध्ये, गुहा म्हणजे हृदय गुहा, बाहेरच्या गुहेमध्ये नाही, म्हणून बाहेरच्या गुहेत बसायचं नसते. यो वेद निहित गुहायाम, आपल्या हृदय गुहेमध्ये तेव्हाही नित्य वास करत असतो, असं जो कोणी जाणतो की नाही. परमे व्योमन, परमाष्टाऱ्याच्या परमा म्हणजे लक्ष्मीदेवी, लक्ष्मीदेवीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्यामध्ये व्योमन, व्योमन म्हणजे शिवले गेलेले असावे. म्हणजे त्या लक्ष्मी देवीच्या पेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या परमात्म्याच्या गुणगान वर्णनामध्ये, चिंतनामध्ये आपण कसे असावे, शिवले गेलेले असावे. शिवलेले असतात, शिवलेले पट काय करतात, इकडं तिकडं असलेले सगळे पट एके ठिकाणी शिवले गेले म्हणलं की एका ठिकाणी जमा होतात. गुवन म्हणजे सगळे एखादा एक जोडले जातात. ब्रह्मा विपश्चिते ती, विपश्चित नावाचा जो ब्रह्मदेव आहे की नाही, विपश्चित म्हणतात ब्रह्मदेवाला. उपस्थिता ब्रह्मणा सह, we will be one along with the Brahma, विपस्थित ब्रह्मा. लक्ष्मीदेवीच्या अनुग्रहाने आपण ब्रह्मदेवाच्या बरोबर ठेवले जातो. तस्मात, त्या करतात, तस्मात वा एक तस्मात, ते असो किंवा दुसरंही कारण असो, आत्मन आकाश संभूत, आत्मना परमात्मना सकाशात आकाश संभूत, असं म्हणतात. काकतेच्या आकाश, आकाश हे त्याच्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नी हे आप, पाणी, पाणी, पाण्यापासून भूमी, पृथ्व्या औषध, पृथ्वीपासून औषधी झालेले, हे अनेक प्रकारचे वनस्पती वगैरे वर्ग इत्यादी झालेले. आणि त्या औषधींच्या पासून अन्न उत्पन्न, अन्नापासून पुरुष झालेला आहे. वायेश पुरुष हा अन्नरसमय, म्हणून प्रत्येक व्यक्ती पुरुष हा अन्नरसाने युक्त असलेला असतो, पूर्ण भरलेला असतो. त्या अन्नमय असणाऱ्या पुरुषाचा हे शिर आहे. आज दक्षिण पक्ष आहे, उत्तर पक्ष आहे. हा परमात्मा म्हणजे आत्मा आहे, जीव आहे, जीवाचं स्वरूप आहे, एकदम पुच्छम प्रतिष्ठा, त्याच्या अगदी अग्रभागी परमात्मा. शेवटीचा भाग पुच्छ म्हणजे शेवटचा भाग, त्या ठिकाणी देखील परमात्मा असतो. म्हणजे नखशिखांत परमात्मा त्या ठिकाणी राहत असतो, असा असतो. तर पेश श्लोको भगवती भवती, आणि त्याच्याबद्दल हा श्लोक सांगितला जात असतो. तर पेश श्लोको भवती, तो काय श्लोक, पेश श्लोक भवती, अन्नाद्वे प्रजा प्रजायन्ते या काश्च पृथ्वी स्थिताः अथो अन्नेनैव जायन्ते जीवन्ति अथ अथ एनदपि अथ एतदपि अत्यन्ततः अन्नं हि भूतानां चेष्टं तस्मात् सर्वौषधं उच्यते सर्वमयीते अन्नमाप्नुवन्ति ये अन्नं ब्रह्मोपासते अन्नं हि भूतानां चेष्टं तस्मात् सर्वौषधमुच्यते इति. म्हणून काय म्हणत आहेत, काय श्लोक सांगत आहे, अन्नाद्वै प्रजा हा प्रजायन्ते, अन्नाच्यामुळे सगळे प्रजा उत्पन्न होत असतात. या काष्ट पृथ्वी श्रित, जे जे कोणी त्या भूमीवर राहत असतात ते सगळेच्या सगळे अन्नानेच उत्पन्न होत असतात. अथवा अन्नयेनैव जीवंती, आणि मग त्यांना जीवन देखील जिवंत कशामुळे राहतात, ते अन्नामुळे राहत असतात. असा येणदपी यंत्यंततः, शेवटी कुठं जातात ते, पुन्हा त्या अन्नालाच जात असतात. अन्न ही भूतानां ज्येष्ठ, म्हणून सगळ्या प्राणी लोकांना, प्राणीला, लिव्हिंग बिईंग्सना अन्न हे श्रेष्ठ आहे. अन्नं ही भूतानां ज्येष्ठं तस्मात् सर्व औषधं, म्हणून अन्नाला सर्व औषधी म्हणतात. सगळ्या प्रकारचं औषधी, औषधी म्हणजे जीवन जीविका म्हणून म्हणलं जातं. औषधी शब्दाचा अर्थ औषधी, उष म्हणून जे आहे की नाही, उष संदो हे, संदो म्हणजे जसं पिळणं असो किंवा निचोडणं म्हणतात ना, निचोडणा, संदो उष धातूचा अर्थ आहे. उष, उष, उषस्य ओधः उषौधम,
उषवधस्य भाव औषधम, म्हणजे आपल्याला दोहन करून दिलं जाणारा असा जो पदार्थ आहे की नाही, ओधस म्हणजे पदार्थ, त्या पदार्थाला औषधी म्हणतात. औषधस्य भाव औषधस्य भाव औषधम. म्हणून अन्नम ब्रह्म उपासते. अन्नम ही भूतानां ज्येष्ठ, म्हणून भूत प्राणीमात्रांच्यासाठी म्हणून, सगळ्यांच्यासाठी म्हणून अन्न हे सर्वात श्रेष्ठ म्हणून सांगितलं. तस्मात् सर्व औषधम उच्यते. सर्वं वै ते अन्नम आप्नुवन्ति. सगळ्या लोकांना अन्न प्राप्त होतच असते. हे अन्नम ब्रह्मोपासते, अन्न म्हणजे ब्रह्म म्हणून जे उपासना करतात की नाही, त्या लोकांना अन्न प्राप्त होतं. अन्नम ही भूतानां ज्येष्ठम, सगळ्या प्राण्यांच्या मध्ये प्राण्यांच्यासाठी श्रेष्ठ असणारी गोष्ट कोणती आहे म्हणजे अन्न आहे. तस्मात सर्व औषधम उच्यते, सगळ्यांच्यासाठी औषधी म्हणून म्हणलं जातात. अन्नात, अन्नामुळे काय काय होतात? अन्नात भूतानि जायन्ते, अन्नामुळे सगळे प्राणी उत्पन्न होत असतात. जातानि अन्नेन वर्धन्ते, उत्पन्न झालेले सगळे अन्नाच्यामुळे वाढतात. अद्य भूतानि तस्मात् अन्नं तदुच्यते इति. म्हणून त्या अन्न शब्दाचा अर्थ काय केलेला आहे? अद्य ते खाल्लं जातं. सगळ्या प्राण्यांनाही खाल्लं जातं आणि प्राणी ते खातच असतात. सगळे प्राणी खातात. म्हणून ह्याला अन्न असं शब्दाने बोलवलं जातं. अन्नम अल भक्षणे, आता धातूचा अर्थ भक्षण करणे. अद्य ते अत्तिच भूतानी, सगळ्या लोकांना खायचे वस्तू होते म्हणून, त्याशिवाय सगळे प्राणी हे पंचमहाभूत खाऊन टाकतात. नंतर सगळ्या प्राण्यांना पंचमहाभूत खाऊन टाकत असतात. तस्माद अन्न, म्हणून त्याला अन्न 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 म्हणतात. किती तस्माद वाई तस्मात, या असं सगळ्या कारणाच्यामुळे अन्न समय तस्माद वाई तस्मात अन्न रसमयात, अन्न आणि अन्न हे रस स्वरूपाने असल्या कारणाने अन्नमय सगळे झालं. म्हणून सगळं अन्न अन्न म्हणून या रीतीने त्या अन्नाला देखील अन्न शब्दाचा उच्चारण करण्याचं कारणच आहे. अन्य अंतर आत्मा प्राणमया, त्या अन्नाला सोडून दुसरा एक आत्मा आहे. तो कसा आहे? प्राणमय आहे, प्राणाने परिपूर्ण आहे. प्राणाने आत्मा होऊन सगळा परमात्मा हा कसा आहे? प्राण नावाच्या गोष्टीने भरलेला आहे, थपथपलेला आहे. म्हणून अन्न खाल्लं की आपल्याला प्राण प्राप्त होतो आणि त्याच्याने हा पूर्ण आहे. प्राणाला, आपला जो प्राण आहे की नाही, तो कशाने परिपूर्ण आहे? आत्माने. आत्मध्ये असणाऱ्या आत्माने, परमात्माने पूर्ण परिपूर्ण आहे. हे नाही पूर्ण सवा एष पुरुष विधा, सवा एष पुरुष विधा, ह्याला पुरुष म्हणतात. ब्रह्म गुणाधिक्यात अशी शरणार्थी, म्हणजे पूर्ण नावाचं ब्रह्म गुण अधिक गुणाने परिपूर्ण असणारा परब्रह्म सगळीकडे भरलेला असतो, म्हणून पुरुष. एष पुरुष विधेव तस्य पुरुष विधताम, त्या परमात्म्याचे पुरुष विधान कसे आहे? तर सगळीकडे एकाला एक जोडलेला आहे. अन्वयम पुरुष विधा, तो एकाला एक जोडलेला आहे. म्हणजे काय? ते परमात्म्याचं स्वरूप जे आहे स्वतःमध्ये जसं असतंय तसंच मुलामध्ये देखील असतंय, सगळीकडे असतं, भरलेलं असतं. प्राण शिरात, परमात्म्याचा शिर कोणता आहे? प्राण. व्यान म्हणजे दक्षिण पक्ष आहे. अपान म्हणजे उत्तर पक्ष आहे. आकाश हे आत्मा आहे, जीवाचा स्वरूप आहे. पृथ्वी ही पुच्छ आहे. तदप्येष श्लोको होती, याप्रमाणे हा परमात्म्याचा हा श्लोक आहे, प्रसिद्ध आहे म्हणून सांगतात. गोष्ट त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. प्राणन देवा अनुप्राणंती, प्राणाला अनुसरून सगळे देवता प्राण प्राप्त करून घेतात. म्हणजे श्वासोच्छ्वास वगैरे इत्यादी प्राप्त करून घेत असतात. मनुष्य हा पदवश्च, मनुष्यांना काय, पशूंना काय, सगळ्यांना श्वासोच्छ्वास वगैरे प्राप्त होतात. प्राणो हे भूतानाम आयु, प्राण हा सगळ्या प्राण्यांना आयु आहे. आयु म्हणजे आयुष्य देणार आहे. तस्मात याकरता
सर्व आयुष्य उच्यते. सगळ्यांचं आयुष्य म्हणजे कोण? तर प्राण आहे. सर्वमेव आत्म आयुर्यंती. सगळ्या लोकांना आयुष्य नावाचं जे आहे की नाही, वाहून नेलं जातं, वाहून घेऊन गेलं जात असतं. हे प्राणब्रह्मोपासते. तशा प्राणस्वरूपी असणाऱ्या प्राणामध्ये असणाऱ्या अंतर्यामी रूपाने असणाऱ्या परमात्म्याला सगळेजण उपासना करतात. प्राणो हि भूतानाम आयुः म्हणून सांगतात. प्राणो हि भूतानाम आयुः तस्मात् सर्व आयुष्य मुच्यते. सगळ्यांचं आयुष्य म्हणजे तोच आहे. तस्य एष शरीर आत्मा. शरीरामध्ये राहणारा हा एक आत्मा आहे. तो आत्मा त्याच्यामुळे जिवंत राहत असतो, त्याच्यामुळेच व्हायला वाहून गेला जात असतो, म्हणजे वाहून नेला जात असतो. या पूर्वस्य पूर्व भाग, त्यानंतर उत्तर भाग, हे सगळे प्राणामुळे घेऊन जातो. तस्माद वा ये तस्मात प्राणमयात. याकरता प्राणमय असणाऱ्या परमात्म्याच्या मुळे हा वाहून गेला जात असतो, वाहून नेला जात असतो. याकरता तो आतमध्ये असणारा अन्य हा वेगळा आहे, आपण नाहीये. अन्य हा अंतर आत्मा, आपल्यामध्ये असणारा आत्मा परमात्मा, आत्म्यामध्ये असणारा आत्मा जो आहे की नाही परमात्मा, तो वेगळा आहे. तो मनोमय सूक्ष्म रूपाने असतो. मनाचं कसं सूक्ष्म रूप असतं त्याप्रमाणे ते नाही. तो पूर्ण हा त्यांनीच सगळं हे शरीर, मनुष्याचं शरीर व्यापलेलं असते बरं का, परिपूर्ण. तो आहे पुरुष विधेय. आणि तोच खरं सांगायचं म्हणजे पुरुष प्रकार आहे. पुरुषांनी जिवंत राहण्याचा प्रकार आहे बरं का, तोच प्रकार आणून देत असतो. अन्य अंतर आत्मा, तो आपला आतमध्ये असणारा मनोमय रूपी असणारा तो परमात्माच खरा आहे. तेव्हा येश पुरुषविधेव. तस्य पुरुषविधता, तो पुरुष रूपाने आपल्याला विधान देणारा कसा होतो? अन्वयम पुरुषविधा. अन्वयम पुरुषविधा, पुरुषाचे विधान, पुरुषांचे स्वरूप जे आहे आणून देणं, दाखवून देणं. हे काय, एक झाल्यानंतर दुसरं झाल्यानंतर तिसरं नंतर चौथा, अशा रीतीने अन्वय म्हणजे सिरियालिटी, हायरॅरिटी सगळे त्याच्यामुळे झालेली असते. तस्य यजुरेव शिरः. त्या परमात्म्याचा यजुर्वेद म्हणजे शिर आहे. ऋग्वेद म्हणजे दक्षिण पक्ष आहे. सामवेद म्हणजे उत्तर पक्ष आहे. आदेश रूपाने आदेश जे दिला जातो त्याला आत्मा म्हणतो. अथर्वांगिरस पुच्छम प्रतिष्ठा. अथर्वा ह्या रूपाने अंगिरस, अंगिरा महर्षीपासून झालेला अथर्वा म्हणून जे आहे की नाही, तोच सगळ्यांना प्रतिष्ठा देणारा असं पुच्छ आहे. म्हणून त्याच्यामुळेच आपण बसू शकतो, उभे राहू शकतो. तदपि श्लोक त्याच्याबद्दलचा श्लोक सांगितला जातो. तदपि श्लोको भवती. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह आनंदम ब्रह्मणो विद्वान् न बिभेति कदाचन इति. तस्य एष एव शारीरात्मा यः पूर्वस्य तस्माद् वा एतस्मान् मनोमयात् अन्यो अंतर आत्मा विज्ञानमयः तेन इष पूर्णः. यतो वाचो निवर्तन्ते, दिसून वाणी निवृत्त होती म्हणजे पुढे जाते. म्हणजे जिथं आपण त्याचं वर्णन करायला गेलं तर पुरतच नाही, तिथं जाते परत निघून येते. माझ्याच्याने होत नाही बाबा म्हणून. अप्राप्य मनसा सह, मनासहित वाणी तिथं जरी गेली तरी तिथं प्राप्त पोहोचू शकत नाही. अप्राप्य म्हणजे पोहोचू न पोहोचता. आनंदम ब्रह्मणो विद्वान. त्या परमात्म्याचं आनंद स्वरूप जे आहे ते काही त्याला कळत नाही बरं का. तो किती प्रकारे, कशा प्रकारे आनंदमय आहे हे त्याला कळत नाही. न विभेती कदाचन. ते त्या परमात्म्याला बघायला जातो ना, नंतर त्याच्यामुळे त्याला काही भीती वाटते का? एखादी गोष्ट आपल्याला जायसारखी नसली तर ती भ्या लागला म्हणून जात नाही असं म्हणतात. तसंही म्हणत नाही, तसंही नाही बरं का. आपण भीतीमुळे तिथं जवळ जाऊ शकत नाही असं नाही आहे. तसं एष शरीरात्मा. ह्या शरीरामध्ये असणारा तो परमात्माच असतो बरं का. तो सगळ्यांना वाहून नेत असतो. पूर्व पक्ष देखील त्याचाच आहे. या पूर्वस्य, पूर्व म्हणजे इथे प्रधान. तस्मात वा ये तस्मान मनोमय. याकरता हा जो मनोमय रूपाने असणारा असतो की नाही, हा आत्मा अन्य वेगळा. हा जीव वेगळा आणि तो परमात्मा वेगळा. अन्य अंतर आत्मा विज्ञानमय असणारा तत्वच आहे.
तेन एष पूर्ण त्या विज्ञानाने हा परिपूर्ण आहे. तेव्हा एष पुरुषविध एव, हो त्या ठिकाणी देखील तो कसा असतो, पुरुषांच्या सारखाच असतो. आपलं जसं रूप आहे तसं आपल्या शरीराच्या अंगुष्ठरूपी असणाऱ्या जीवाचं स्वरूप, त्या जीवाच्या मध्ये पुन्हा त्याच्या अंगुष्ठ रूपाने असणारा परमात्मा आहे, मनोमय रूपाने असतो तो. तेव्हा एष पुरुषविध एव तस्य पुरुषविधताम, तो कशा रीतीचा पुरुष आहे, पुरुष विधान आहे, त्याचे कसे स्वरूप आहे, हे सगळं अन्वयम पुरुष विधान, ते पारंपरिक रीतीने सगळ्या ठिकाणी राहणंपणा जे आहे की नाही परमात्मा, त्याच्यामुळे ते दिसून येत. म्हणून तस्य श्रद्धैव शिरः, आणि त्या परमात्म्याचं शिर म्हणजे कोणता आहे, श्रद्धा. हृदम दक्षिण पक्ष आहे, सत्य उत्तर पक्ष आहे, योग हा आत्मा आहे, महा म्हणजे पुच्छ आहे. तदप्येष श्लोक होती, म्हणून त्याच्याबद्दल असा एक श्लोक सांगितला आहे. विज्ञान यज्ञं तनुते कर्माणि तनुते पिवा तनुते विचार विज्ञान देवा सर्वे ब्रह्म ज्येष्ठमुपासते विज्ञानं ब्रह्मते तस्मात् चेन्न प्रमाद शरीरे पाप्मनो हित्वा सर्वान् कामान् समश्नुते इति तस्य एष एव शारीर आत्मा. याप्रमाणे विज्ञान रूपी असणारा यज्ञ, विज्ञानाच्या द्वारे तो यज्ञ करतो. तनुते म्हणजे काय, करतो, करायला जातो. क्रियाशील म्हणजे क्रियारूपाने मांडतो तो यज्ञ, क्रियारूपाने प्रक्रियारूपाने करतो. कर्म आणि तनुते विजय, आणि त्याच्याबद्दलचे जे काही कर्म आहेत ते देखील करायला लागतो, तो विस्तृत रीतीने करायला लागतो. विज्ञान रूपी असणाऱ्या त्या परमात्म्याला देवा हा सर्व उपासते, सगळे देवता उपासना करत असतात. विज्ञानम देवा हा सर्वे ब्रह्मज्येष्ठ उपासते, तो सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ असणारा सहाय्य म्हणून उपासना करतात. विज्ञानम ब्रह्मते वेद, विज्ञान रूपी परमात्म्याला जर तुम्ही ब्रह्मरूपी परमात्म्याला जर जाणलात, तस्माचे न प्रमा, आणि त्या परमात्म्याला जाणत असताना तुम्हाला उन्माद वगैरे नाही चढणार, म्हणजे सगळे पाप तुमचे नष्ट होऊन जातात. शरीरे पापमनो हित्वा, शरीरामध्ये असणारे जे काही पाप आहेत ते सगळे दूर सरकवून सर्वान कामान समश्नुते, सगळ्या कामनांना प्राप्त करून घेतात तुम्ही. सगळ्या प्रकारचे कामना तुम्हाला प्राप्त होतात किती. तस्य एष एव शारीर आत्मा, त्याच परमात्म्याचा हा शरीरामध्ये असणारा आत्मस्वरूप म्हणजे आत्म्याचे प्रकार आहे, आत्मा नावाने प्रकार आहे. त्याचे पूर्व पश्चिम दक्षिण इत्यादी प्रकार काय काय आहे, तो कसा पूर्ण आहे काय नाही, हे सगळं पुढच्या 8व्या पासून 9, 10, 11 ह्याच्यामध्ये सगळ्यांनी क्रमाने सांगितलेलं आहे. त्यावर असलेलं भाष्य आपण तुम्हाला उद्याच्या काही करतो. तुम्हाला ह्याच्यावरचं भाष्य सांगतो. हे सगळं उपनिषद सांग. कुठपर्यंत आलं कळालं नाही, शेवटचं थोडस कुठला श्लोक झाला. तस्माद्वा एतस्मात् विज्ञानमयात् यः पूर्वस्य, म्हणून तस्माद्वा एतस्मात् विज्ञानमयात् अन्यो अंतर आत्मा आनंदमयः तेन एष पूर्णः स वा एष पुरुषविद एव तस्य पुरुषविदताम् अन्वयं पुरुषविदः तस्य प्रेमेव शिरः. इथून हे सगळं सांगायचं आहे. बर, ठीक, बघून घेईल, रेकॉर्ड झाला. अरे अरे हरिओम.